हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. सुरू करायचं? हो बिलकुल चला. सुप्रभात. सुप्रभात. सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतक हो. क्रमांक 20 चिंतन किरण आता आपल्या भेटीसाठी येत आहे. तर मागच्या याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की माणसे ही वेगळ्या पातळीवरील चित्रेच आहेत. त्याचा यामध्ये थोडासा बोध होईल. तर चलूया पुढे. रिकामपणाचे दर्शन. मागच्या भेटीत ब्रह्मा विष्णू महेश रिकामे आहेत म्हणूनच त्यांच्याद्वारे उत्पत्ती स्थिती लयाचे कार्य साधले जाते असे विधान उमटले आहे. जरा नीट समजून घेतले पाहिजे हे सारे. निश्चितच उत्तम कार्यासाठी रिकामपण मोकळेपण हाताशी असावे लागते. रिकामपण मोकळेपण म्हणजे हाताशी ऊर्जा असणे, बळ असणे. कोणतेही सृजन अंगी बळ असल्याखेरीज पुरेशी ऊर्जा असल्याशिवाय शक्य नसते. असे बळ किंवा ऊर्जा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा मुक्तता, निवांतपण, रिकामपण असते. या रिकामपणाला नीट पाहिले पाहिजे, त्याचे दर्शन घेतले पाहिजे, तरच आपल्या उरातून ती ऊर्जा निर्माण होऊ शकेल. आपण सारे शांत दक्षतेत आहोत. फार दिवसांच्या परिचयाने शांत दक्षता अगदी आपल्या सवयीची परिचयाची झाली आहे. तीच आपणाला रिकामपणाचे दर्शन देत आहे. जेव्हा रिकामपण म्हणजे काय ते आपण पाहू जातो तेव्हा काय घडते पहा. पाहणारा, पाहायचे आणि पाहणे अशा 3 पातळी सुरुवातीला असतात. काय पाहायचे तर रिकामपण. पाहणारा कोण तर शांत दक्षतेत रिकामपण पाहू इच्छिणारा, समजून घेऊ इच्छिणारा कुणीही साधक किंवा जिज्ञासू. पाहणारा आणि पाहायचे यांचे मध्ये जी क्रिया देवाणघेवाण चालू असते त्याला म्हणतात पाहणे. येथून पुढे फार गंमत आहे, अगदी साधे आहे. रिकामपण पाहणे म्हणजे वस्तू पाहणे नव्हे, तर रिकामे असणे असा भाव पाहणे आहे. तो भाव पाहण्यासाठी आपोआप पाहणाऱ्याला यथायोग्य आकलनासाठी स्वतःला प्रथम रिकामे व्हावे लागते. तो जर इतरत्र गुंतलेला असेल तर तो रिकामपण नीट पाहू शकणार नाही. रिकामपणाची समज व उमज त्याला येणार नाही. म्हणजेच रिकामपण पाहण्यासाठी पाहणारा रिकामा व्हावा लागतो. रिकामे होणे म्हणजे न गुंतणे, मेंदूने त्याच्या पेशींनी कुठेही न अडकणे. असे मेंदूने अडकू नये म्हणून आपोआपच मनानेही रिकामे असावे लागते. मन हा आहे एक तरंग किंवा मेंदूची अशी हालचाल की जी स्वतःला सतत मी मी असे म्हणवून घेत असते. मेंदूची जी हालचाल व्यक्तित्वाने व्यक्त होताना स्वतःला मी म्हणवून घेते त्यालाच मन म्हणतात. तर असे मी म्हणणारे मन म्हणजे दुसरे काही नसून परंपरेने, संस्कृतीने, चाकोरीने एखाद्या विशिष्ट देहाला, रंगरूप आकाराला, कुलगोत्र, नाम आदी विधी पार पाडून दिलेली मर्यादितता आहे. सारांश मी ही अशी मर्यादितता आहे की जी प्रत्येक मानवी देहात वस्ती करून आहे. कधी ती स्वतःला मी म्हणते तर कधी मन म्हणते. केव्हा केव्हा मला वाटते अशा शब्दात मी व त्याला वाटणारे असे काही सांगितले जाते. मी म्हणजे मर्यादितता हे आपण पाहिलेच. दुसरे असे पाहिले की ती केवळ मर्यादितताच नव्हे तर निव्वळ कल्पनाच आहे. वेगळ्या शब्दात ते दिवाकर, भालचंद्र, नारायण असे फक्त नाव देणे किंवा घेणे आहे. वेगळ्या शब्दात मी म्हणजे केवळ दिवाकर, भालचंद्र, नारायण, माधव असे नाव देणे किंवा घेणे इतकेच आहे. रंगरूप आकाराला वेगळेपणाने वेगवेगळी नावे देणे ही सोय म्हणून समजून घेता येईल. बाह्य व्यवहार म्हणून त्याला मान्यता देता येईल. मात्र मानसिकता, भावना म्हणून अशा मर्यादिततेला, नावाला, मीला किंवा मनाला जर आपण आंतरिक मान्यता देणार असू तर आपण कधीही रिकामे, मुक्त असू शकणार नाही. म्हणजे देहाच्या खोक्यातील मी, माझे मन व त्याचे वाटणे म्हणजे देहाच्या खोक्यातील मी, माझे मन व त्याचे वाटणे ही मर्यादा जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत मेंदू परिपूर्ण रिकामा होणार नाही. मन हा मेंदूचा व्यक्तित्व भाव प्रकट करणारा भाग आहे. याचा शोध आपणाला तर लागलाच आहे. तर असा हा मेंदू सर्वार्थाने रिकामा झाला, मी रहित झाला की शांत, निवांत, निस्तब्ध होतो. पुढे काय होते ते पहा. पाहायचे काय तर रिकामपण. ते पाहणारा मेंदू तोही आता विशिष्ट किंवा कुणा मीच्या नसल्याने आशयाच्या भावाच्या पातळीवर रिकामा झालेला आहे. रिकामा म्हणजे मीची मर्यादितता सोडून अमर्यादित झालेला आहे. सारांश रिकामा मेंदू म्हणजे
अमर्यादितता आहे. रिकामपण हेही अमर्यादित किंवा अभंगच असते. वेगळ्या शब्दात आता रिकामपण रिकामपणाला पाहत आहे. पाहणेही आहे रिकामपणाचे किंवा रिकामे असले पण पाहण्याचे. वेगळ्या शब्दात पाहणारा कोण तर रिकामपण, पाहायचे काय तर रिकामपण. पाहणारा व जे पाहायचे त्याच्यामध्ये कसली क्रिया चालू आहे किंवा विनिमय देवाणघेवाण अथवा अनुसंधान काय आहे तर रिकामपणच. रिकामपण रिकामपणाला रिकामे असल्याचे दर्शन देत आहे. म्हणजेच अमर्यादिताला अमर्यादितत्व किंवा अनंतत्व दर्शवित आहे. हेच ते अनंताचे दर्शन किंवा अमर्यादिताचे अथवा रिकामपणाचे दर्शन. आता सारे काही स्पष्ट उघड आहे. येथे निरीक्षक आणि निरीक्षण करावयाचे यांचा लोप झाला आहे. केवळ उरले आहे अनंतत्व, अमर्यादितत्व, अथांग वाफाट रिकामपण. अशा अनंतत्वात सारी सृजनशील ऊर्जा की जी कधीही नष्ट होत नाही, कमी होत नाही, वाढत नाही, तिचे वहन चालू असते. रिकामपण म्हणजे मुक्तता. परिपूर्ण मुक्ततेत परिपूर्ण ऊर्जा उपलब्ध असते. अशी परिपूर्ण ऊर्जा सारे काही जन्माला आणते आणि काही काळ रक्षण करते व पुन्हा तिचा लय साधून पुन्हा सारे काही चक्राकार पद्धतीने स्वयंशिस्तीने चालवित असते. हेच ते विष्णूचे सुदर्शन चक्र. परिपूर्ण मुक्त ऊर्जेद्वारे उत्पत्ती स्थिती लय त्यांचे सुदर्शन चक्र अनादि अनंत काल फिरतच असते. अनेक विश्वे ब्रह्मांडे आहेत, होती आणि येतीलही. हे अनंताचे फिरणे चालूच राहते. अशा मुक्त ऊर्जेला निर्मितीचे संदर्भात ब्रह्मदेव, संरक्षण व संवर्धनाचे संदर्भात विष्णू आणि शिव म्हणून नाश आणि लय या अर्थाने म्हटले जाते. म्हणजेच अमर्यादित उदंड ऊर्जेला नाव देणे ही सुद्धा मर्यादित मानवी मन व मेंदूची क्रीडा आहे, खेळ आहे. आता पहा, जर खरोखरच रिकामपण सहजभावात साधले आणि दीर्घ प्रदीर्घ नव्हे तर अनादि अनंत काळासाठी साधले तर काय होईल? अहो सुजन हो, भालचंद्र जाईल आणि केवळ अमर्यादित ऊर्जाच राहील. मर्यादित जाईल आणि अनंत राहील. नव्हे, जे जे शांत वाटते ते अनंत होईल. स्वांत अनुभविता साक्षी त्याचे म्हणजे भालचंद्राला जर स्वतः सहज अंत साधला तर तो शांत किंवा मर्यादित न राहता साक्षीत्वातील अनंत म्हणजे परिपूर्ण ब्रह्मस्थ होईल. जर मर्यादित ऊर्जेवर एवढ्या मानवाला मारता येतात, एवढे खेळ रचता येतात, एवढे लिखाण जन्मते, तर अनंतातून काय नाही जन्मणार? तर अनंतातून काय नाही जन्मणार. अनंतातच रिकामपणातच सारे विश्वाचे रहस्य लपलेले आहे. जितके मर्यादित पण कमी तेवढी निर्मिती वरच्या दर्जाची. गांभीर्याने रिकामे होता येते का ते पहा. नीट दर्शन घ्या. साक्षात्कार घडू द्या रिकामपणाचा. त्या रिकामपणाला, मुक्ततेला, अनंत अमर्यादिताला कुलनाम गोत्राचा बांध आणि बंध घालण्याची मूर्खता आपल्या लक्षात येते आहे का? मूर्खता समजणे हेच शहाणपण. अज्ञानाचे दर्शन हेच ज्ञानाचे उदित होणे. येते ना ऐकू? हो ठीक आहे ना. ही अनंत ऊर्जा सदा सर्व काळ त्याच्याच मालकीची असते, जो सदा सर्व काळ अनंत भावात असतो. सारे सृजन तर रिकामपणातच आहे. ही अनंत ऊर्जा अनंताची असते, त्याला सोय म्हणून आपण परमेश्वर असे म्हणतो. तो अनंत सहज भावात असतो, तोच परमेश्वर. त्याचे तेच म्हणजे अथांग विराट ऊर्जा. ज्ञानेश्वर जे कृष्णमूर्ती संत तुकाराम नीट पाहता आले तर अनंतच आहेत. अर्थात देह संबंधाने शरीर रूपात असल्याने ते मृत्यू पावलेले वाटले तरी तत्वरूपाने ते अनंत परमेश्वर व त्याची अनंत ऊर्जा असल्याने ते कधी जन्मले व मेले हे केवळ शब्दच आहेत. म्हणजे त्यांच्या जन्म मरणाचं बोलणं हे एक वावदूकपण आहे, त्याला विशेष काही अर्थ नाही. अनंताचे अनंतत्व किंवा अथांग ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, कारण ती जन्मालाच आली नाही, ती सहज भावात आहे. अनंत अनंतत्वाने आहे. कैवल्य कैवल्यत्वाने आहेच वसतेही. सर्व चराचर मानव पशु पक्षी त्या उदंड अमेय अफाट व विराट अनंताच्या अनंतत्वाची निर्मिती असते. म्हणूनच त्या अनंतातून निर्माण झालेला पोपट उडतो. मात्र कितीही उभेऊब असला तरी फळ्यावरचा पोपट चित्रातला पोपट उडू शकत नाही, विठू विठू बोलू शकत नाही. मानव ही पोपटासारखीच त्या अनंत ऊर्जेची निर्मिती आहे. मात्र मानवाने चित्रात फोटोत फळ्यावर काढलेला पोपट हा त्यासाठी उडत नाही, विठू 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 बोलत नाही. कारण निसर्ग निर्मित पोपट आणि मानवाने फळ्यावर काढलेला पोपट यातील 2 नंबरचा पोपट ही पुनरावृत्ती आहे.
ही कॉपी पेस्ट आहे. कधीही कॉपी ही मूळ प्रतीसारखी नसते. म्हणूनच अप्रतिम याचा अर्थ ज्याची प्रत झाली नाही अशा अर्थाने ज्ञानेश्वरी अप्रतिम आहे याचा एवढाच अर्थ. शब्दशः अर्थ याचा झाला तर जी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत आहे ती अप्रतिम आहे. पुढच्या ज्या ज्ञानेश्वरी आहेत त्या कॉपी पेस्ट आहेत, म्हणजे ती मुद्रण यंत्रणेद्वारे केलेली पुनरावृत्ती असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. अर्थात इथे शब्दशः अर्थ महत्वाचा नसून भावार्थ महत्वाचा आहे. तरी सुद्धा अप्रतिम हा शब्द मुळात समजून घेतला तर ज्ञानेश्वरी अप्रतिम आहे याचा अर्थ ज्ञानेश्वराने जी मूळ प्रत लिहिली तिलाच अप्रतिम म्हणता येईल आणि बाकी ज्ञानेश्वरीच्या ज्या ज्या आवृत्त्या आहेत त्यांना केवळ प्रति म्हणता येईल. हे नीट ध्यानात घ्यावे. म्हणून ईश्वराने निर्माण केलेला पोपट विठू विठू बोलतो, तो उडतो. ईश्वराने निर्माण केलेला मानव अनेक अद्भुत गोष्टी करतो, परंतु ईश्वराने मानवाला निर्माण केले आणि नंतर मानवाने मात्र जो पोपट पायावर काढला, चित्रात काढला, तो बोलत नाही, उडत नाही, कारण ती दुय्यमाने केलेली तिय्यम निर्मिती आहे. अशा अर्थाने ऊर्जेने ज्याला निर्माण केले त्या मर्यादित मानवाला मूळ ऊर्जेने निर्माण केलेल्या पोपटासारखा पोपट तोपर्यंत निर्मिणे शक्य नाही जोपर्यंत मानव अनंत अमर्यादित विराट होत नाही. अशा विराटतेपर्यंत जेव्हा पोचता येते किंवा ती विराटता जेव्हा कोणाला स्पर्श करते तेव्हा मेलेलाच काय चित्रातलाही पोपट उडू शकतो. ज्याला आपण क्वचित प्रसंगी कुणी केलेला चमत्कार म्हणतो, पण लक्षात घ्या केवळ अनंताने परमेश्वराने हे सारे केलेले असते. ज्ञानेश्वराने भिंत चालवणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ज्ञानेश्वरांचा घास त्या विराटतेने घेतला आणि भिंत चालू लागली. एक तर अशा पद्धतीने हा चमत्कार समजून घेता येईल, किंवा दुसरी गोष्ट अशी ज्ञानेश्वर हे इतके तेजपुंज होते की त्यांच्या तेजाने दीप्तिमान झालेली अवतीभोवतीची सारी जनता, त्या जनतेला ज्ञानेश्वर भिंतीवर बसल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या आंतरिक सामर्थ्याने असा एक ज्याला आपण म्हणतो हिप्नोटाईज झाले, ते दृश्याच्या पातळीला असे संमोहित झाले की ज्ञानेश्वर फक्त भिंतीवर बसले आणि म्हणाले चल, आणि त्यांना वाटायला लागलं की ज्ञानेश्वर भिंतीला चल म्हणाले आणि भिंत चालू लागली. एकतर हा मोहनिद्रेचा प्रकार असेल, किंवा स्पष्ट सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर म्हणून व्यक्तिभावात न उरल्यानंतर जेव्हा विराटतेने ज्ञानेश्वरांचा घास घेतला तेव्हा त्या ज्ञानेश्वरांना विराटतेने दिलेला आशीर्वाद म्हणजेच ज्ञानेश्वर भिंतीवर बसले आणि भिंत चालू लागली असे लोकांना दिसणे. पण लक्षात घ्या केवळ अनंताने परमेश्वराने हे सारे केलेले असते. ज्ञानेश्वरांची भिंत चालवणे म्हणजे दुसरे काही नसून ज्ञानेश्वरांचा घास त्या विराटतेने घेतला आणि भिंत चालू लागली. हे सारे नीट उलगडणे, दर्शन होणे यासाठी महत्वाचे आहे, कारण त्यामुळे भ्रम नष्ट होतो, अज्ञान नष्ट होते, सुजन हो. अध्यात्म म्हणजे भोंदूगिरी कल्पना विलास नव्हे, ती आहे परिपूर्ण मुक्ती, सृजनाची विलक्षण कला. तरी येथे आपण कृपया एक ध्यानात घ्यावे की एखाद्या तर्कशुद्ध मांडणीने चमत्काराचं विश्लेषण करता आलं तरी जोपर्यंत ती तर्कशुद्धता शास्त्रज्ञांच्या विज्ञान कसोटीवर उतरत नाही तोपर्यंत तर्कशुद्ध गोष्ट सुद्धा तर्कशुद्ध असली तरी शास्त्रशुद्ध नसते. अशा अर्थाने अजूनही ज्ञानेश्वराने भिंत चालवणे हा चमत्कार पातळीत गणला जाणारा प्रसंग त्यातली तर्कशुद्धता दाखवूनही अजून विशुद्ध शास्त्रशुद्धतेवर उतरलेला नाही आणि त्या दिशेने पुढे मागे कधी ना कधी विज्ञान झेप घेईलच. कारण विज्ञान हे नेहमी जे जे असंभाव्य आहे त्याचा शोध घेण्यात मग्न असते आणि असंभाव्याचा शोध घेता घेता पूर्वीच्या अनेक असंभाव्य गोष्टी शक्य होतात. हे कृष्णमूर्तीने इम्पॉसिबल क्वेश्चन त्या संदर्भात म्हटलेलं आहे. आणि स्वरूपानंदाने सुद्धा ध्येय असावे सुदूर ऐसे कधी हाती न यावे मात्र त्याच्या प्रकाशात जीवे व्हावे चालावे असं म्हणताना ब्रह्म हाच तत्वचिंतकाचा ज्ञानी माणसाचा ध्येयाचा बिंदू असला पाहिजे. ब्रह्म जरी हाती आले किंवा न आले तरी सुद्धा ब्रह्माच्या ध्यासामुळे त्या ध्येयाच्या आकर्षकतेमुळे त्या ध्येयाच्या उजेडात माणूस अनेकानेक ज्ञाताचे प्रांत काबीज करतो हे निश्चित आहे. हे
जे स्वरूपानंदाने सुचवलेलं आहे तीच गोष्ट जे कृष्णमूर्तीने इम्पॉसिबल क्वेश्चन मध्ये सांगितली आहे. आणि ती गोष्ट जेव्हा सिद्धी जाईल तेव्हा आज हे तुम्हाला जे चमत्कार म्हणून सांगितले जाते ते तर्कशुद्ध कसे आहे आज आता आपल्याला कळलं आहे. आणि ते विज्ञान शुद्ध कसे आहे पुढील काळात तेव्हा ते कळू शकेल. तर सारे काही मुक्ततेत रिकामपणातच जन्माला येते त्याचा हा यथायोग्य अर्थ आहे. अन्यथा उडणारा पोपट आणि मानव हाही काही काळाने देहरूपाने उरत नसल्याने चित्रवतच असतो. जन्मणे म्हणजे नष्ट होणे व नष्ट होणे म्हणजे जन्मणे. केवळ अफाट विराट रिकामपण मुक्तता हीच केवळ असते. ते जन्म मृत्यू रहित असणे असते. ज्या स्पर्श कधी काळी सर्वांनाच होणे अपरिहार्य आहे त्यासाठीच तर सर्वांचा पुन्हा पुन्हा जन्म होत आहे. कधी काळी जन्म मृत्यू यांचे पलीकडे जाण्यासाठीच ही सारी अनंताची अनंत चक्राकार गती आहे. फार गंमत आहे सारी. केवळ आश्चर्यकारक क्रीडा आहे ही. नवती माझे बोल जाणा हा निर्धार. मी आहे मजूर विठोबाचा. निर्धारा वचन ओढविले माझ्या. कृपाळुवे रज्जा राखिली. निर्भर मानसी झालो आनंदाचा. घोडाविली वाचा नाम घोषे. आता वय माझे नासले संसारी. झालोसे यावरी गगनाचा. तुका म्हणजे हा तो संतांचा प्रसाद. लाधलो आनंद प्रेम सुख. सार्थ तुकाराम गाथा 1913 नंबरचा हा अभंग आहे. त्यातील झालोसे यावरी गगनाचा हा जो आकाशापेक्षा व्यापक होण्याचा भाव आहे तोच तर रिकामपणाचा विराट व अथांग मुक्ततेचा तुकोबाने अनुभवलेला स्पर्श आहे. ते स्वतःला विठोबाचा म्हणजेच परमेश्वराचा दास मजूर कामकरी म्हणतात. अशा अर्थाने आपण सर्वच ब्रह्माचे वहन करणारे ब्रह्मज्ञान वाहक मजूर आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांना विश्वास आहे त्यांचे बोल हे मर्यादित तुकोबांचे नव्हे तर अनंत व्यापक विठ्ठलाचे आहेत. त्यानेच तुकोबांना सर्वार्थाने रक्षिले आहे, सांभाळले आहे. त्यांची वाचा आणि सर्वांग परमेश्वर घोषाने पुनित झाले आहे, पावन झाले आहे. दिवेला वाणीला माधुरी आले आहे. ते निर्भर आणि निर्भयही झाले आहेत. निर्भर म्हणजे मुक्त व स्वावलंबी आणि निर्भय म्हणजे धीट व स्वतंत्रही. संत कृपेने त्यांना विठ्ठल कृपेचा असा प्रसाद मिळाल्याने ते प्रेम सुख घेत आहेत. का नाही आपणालाही ते लाभणार. म्हणजे जेव्हा अशी संत कृपा होते तेव्हा मानव हा जो अदरवाईज चित्रासारखा असतो तो चित्राच्या पलीकडचा म्हणजे तो खऱ्या अर्थाने भावात्मक पातळीला तो जाऊ शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर हे तुमच्या आमच्यासारखे माणूस आहेत. पण ज्ञानेश्वर जेव्हा त्यांना अनंत रिक्ततेचं विराट ब्रह्माचं दर्शन झालं तेव्हा ज्ञानेश्वर माणूस म्हणून राहिले, माणूस म्हणून आले आणि माणूस म्हणून गेले, परंतु परमेश्वर म्हणून उरले. म्हणून माणसाचा देह होतो याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा माणसाचा देह होतो हे शक्य आहे तर अशा माणसाने निर्माण केलेला पोपट सुद्धा उडू शकेल, तो बोलू शकेल, हाही त्याच्यामध्ये एक लॉजिकली सिद्धांत मांडलेला आहे. अर्थात या सर्व गोष्टीसाठी परत विशुद्ध शास्त्र ज्ञान आणि परंपरेची गरज आहे. तरी सुद्धा तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ जेव्हा हातात हात घालून जातात तेव्हाच खराखुरा आध्यात्मिक ज्ञान, पायाशुद्ध तत्वज्ञान आणि विशुद्ध विज्ञान यांचा संगम साधून एका ठिकाणी ऍट पार म्हणजे एका ठिकाणी अत्यंत समत्वाने आईन्स्टाईन उभे असतात आणि मांडीला मांडी लावून तिथे ज्ञानेश्वरी असतात. हे सर्व समजणं म्हणजे अध्यात्माचं परिपूर्ण दर्शन. आणि हे जेव्हा शास्त्रज्ञांना कळतं तेव्हाही त्यांना शास्त्राचं परिपूर्ण दर्शन होतं. बाकी शास्त्रज्ञांचा प्रायोगिक भाग हा जरूर अलग आहे, विलग आहे. आणि तत्वज्ञानांचा लॉजिकल पार्ट किंवा अनुमान तर्क हे जरूर वेगवेगळं आहे. परंतु लॉजिकल परफेक्ट इन्फरन्स आणि त्याच्यावर आधारित परफेक्ट सिद्धता ह्या दोन गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे तो परमेश्वर असतो. आणि जे परफेक्शन आहे ते कधी दिसत नाही. म्हणून परमेश्वर हा शून्य आहे, निर्गुण, निराकार आणि निर्भाव आहे. कारण पूर्णतेमध्ये पूर्णता सोडून काही नसतं.
जर पूर्णतेतून एखादा आकार आला तर आपणाला तो दिसतो. आकार दिसतो म्हणजे मानवी डोळ्यांना तो समजतो. म्हणजे मर्यादिताला जे समजतं ते मर्यादित असतं. अशा अर्थाने जिथे पूर्णता आहे तिथे निश्चित निर्गुण निराकार निर्भाव अशी गोष्ट आहे. परंतु निर्गुण निराकार निर्भाव याचा वेगळा अर्थ असा आहे. निर्गुण म्हणजे त्याच्यातून कल्पिलेले किंवा कल्पनेच्या बाहेरचे अनेक गुण प्रकट होऊ शकतात. पाहिलेले, जाणवलेले आणि त्याही पलीकडचे अनेक आकार पूर्ण होऊ शकतात. तसेच नेहमी जाणवणारे भाव आणि त्याही पलीकडचे भाव येऊ शकतात. म्हणून निर्गुण निराकार निर्भाव याचा अर्थ एवढा आहे, देर इज इमेन्स पॉसिबिलिटी. इथे अनंत शक्यता आहे. कसली? आकारांची, गुणांची आणि भावांची. पण ऍट ए टाइम ते जर एकत्र झाले तर ते पूर्ण होतं, शून्य होतं. म्हणून शास्त्रज्ञांचं शास्त्रज्ञान आणि तर्कशास्त्रांचं तर्कज्ञान आणि अध्यात्मवादी किंवा तत्वज्ञानांचं तत्वज्ञान इथे पूर्ण एकारलं जातं. ते ब्रह्म मात्र निर्गुण निराकार निर्भाव शून्य म्हणजे सर्वार्थाने पूर्ण आहे. आणि पूर्ण कधीही प्रकट होत नाही, कारण प्रकट झालं तर ते अपूर्ण होतं. म्हणून तर अशा अर्थाने परमेश्वराचा आपण वेध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचं चिंतन किरण 21 शोध नव्या जीवनाचा. रिकामपणाचे दर्शन आपण घेतले, त्याचा साक्षात्कार आपणाला झाला. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष, आकार म्हणजे चोहोबाजूनी किंवा सभोवतालून मर्यादित असणे, बंदिस्त किंवा कुंपण घातलेले असणे. म्हणजेच साक्षात्कार म्हणजे मर्यादांची जाणीव किंवा दर्शन होणे. मर्यादांची प्रत्यक्ष जाणीव होते. मर्यादांची प्रत्यक्ष जाणीव होणे येथे सारे रहस्य आहे. रिकामपणाचा साक्षात्कार रिकाम्या कर्त्याने रिकामपणाच्या भावावस्थेत घेतला आहे. मात्र रिकामे असणे म्हणजे मुक्तीच मुक्ती. म्हणजे आकार मुक्ती, रंग मुक्ती, रूप मुक्ती. आकार कोणता? तर मुक्तीचा. रंग कोणता? तर मुक्तीचा. रूप कोणतं? मुक्तीचं. भाव कोणता? मुक्तीचा. म्हणजे मुक्ती याचा साधा सरळ अर्थ असा आहे, रंग, आकार, रूप, गुण, भाव यापैकी कोणतेही बंधन नसून जो नुसता असतो त्यालाच रिकामपणाचा साक्षात्कार झालेला आहे. सारांश, रिकामपणाचा साक्षात्कार म्हणजे मुक्ती, अथांग आणि विराट अमर्यादित ऊर्जेची जाणीव. ही जाणीव सुद्धा कोणाही मीला होत नाही, तर ही जाणीव मुक्ताला, निर्गुण निराकारालाच होते. निर्गुण निराकाराला निर्गुण निराकारानेच त्याच्या गुणातीततेत, आकारातीततेत, भावातीततेत जाणणे म्हणजे रिकामपणाचा साक्षात्कार. लक्षात घ्या, आकार किंवा गुण त्यांच्या जागी असतात. ते काही काळ असतात, नांतात, नष्ट होतात आणि पुन्हा जन्माला येतात. त्यांच्या असण्याशी किंवा नष्ट होण्याशी आपला संबंध नसून त्यांच्या पलीकडे किंवा अतीत होण्याशी आपला संबंध आहे. म्हणजे आपला संबंध विश्वाच्या दर्शनाशी, त्याच्या मर्यादा जाणण्याशी, सगुण साकार तो जाणून त्याच्या पलीकडे जाण्याशी आहे. येथे प्रथम आकाराचे, रंगरूपाचे नीट पाहणे आहे, नंतर त्या पलीकडे जाणे आहे. हीच आहे अध्यात्माची वेगळी परिमिती. ज्या परिमितीत ज्या क्षेत्रात किंवा ठिकाणात केवळ समग्र ऊर्जाच नांदत असते, तिथे वहन होत असते. आपणाला आहोत तेथून मूळ ठिकाणून वर उठायचे आहे. आपण मीला धरून बसलो आहोत, तो मी टाकायचा आहे. टाकणे म्हणजे जीव देणे नव्हे, आत्महत्या किंवा आत्मघात नव्हे, तर टाकणे म्हणजे मर्यादा पाहणे. अशा मर्यादा नीट पाहता आल्या तर त्या पलीकडे जाणे सहज घडते. यालाच जे कृष्णमूर्ती म्हणतात, दर्शन म्हणजे मुक्ती. सोपे आहे हे. आपणाला आपल्या मर्यादिततेची, अपुरेपणाची नीट जाणीव झाली तर सहजपणे आपण अशा अपुरेपणाला, मर्यादेला कवटाळून बसणार नाही, त्यांना आलिंगन देणार नाही. आपण आपल्या मर्यादित गुण, आकार, क्षमतांना घट्ट आलिंगून कवटाळून बसत असल्याने आपणाला आपले गुणातीतत्व, आकारातीतत्व किंवा क्षमतातीतत्व जाणता येत नाही, ओळखता येत नाही. शांत दक्ष राहा. गुण वाढवणे, आकार किंवा रंगरूप बदलणे, क्षमता वाढवणे यामध्ये काहीच महत्व नाही. थोडेफार असले तरी त्याला फारसे महत्व नसते. वाढ म्हणजेच घट, वृद्धी म्हणजेच क्षय किंवा खुंटणे सुचवित असल्याने वाढ म्हणजेच घट, वृद्धी म्हणजेच क्षय किंवा खुंटणे सुचवित असल्याने
आपणाला त्याच रिंगणात फिरायचं आहे. भिकारी जरी राजा झाला तरी राजाचा भिकारी होणार हे नेहमीच सुचवले जाते. अशा अर्थी हे विश्व त्या चाकोरीत यासाठी फिरते कारण ते कमी जास्त क्षयवृद्धी चांगले वाईट अशा तुलनांमध्ये गुंतलेले आहे. जो तुलनेमध्ये गुंतत नाही तो तुलनातीत होतो, साऱ्याच्या पलीकडे जातो. ज्ञात म्हणजे माहीत असलेले. तुलना, स्पर्धा, महत्वाकांक्षा, चांगले वाईट कमी जास्त या रोगांमध्ये जोडलेले आणि जडलेले विश्व म्हणजे ज्ञात. अध्यात्माचा अज्ञाताशी संबंध असतो. येथे तुलना, स्पर्धा, महत्वाकांक्षा, हेवे दावे, मत्सर, राग, लोभ, द्वेष, काम, क्रोध यांच्या लाटा नसतील, त्या लाटात कुणी गटांगळ्या खात नसेल. अज्ञातात साऱ्या ज्ञाताचा परिचित विश्वाचा लोप झालेला असतो. अज्ञातात काय नसते हे सांगता येईल, मात्र तेथे काय असते हे कधीच सांगता येणार नाही. म्हणून भू मा, भू म्हणजे आत असलेलं ते म्हणजे बी आणि मा म्हणजे मोजता येणार. आत असलेलं ते. आता ते म्हटलं की ते मोजता येतं असं समजतात, पण माचा दुसरा अर्थ आहे मा म्हणजे नाही. म्हणून असं काहीतरी आहे, ज्यात काहीतरी आहे पण ते मोजता येत नाही, म्हणजे असून मोजता येत नाही. दॅट इज भूमा किंवा विराट ब्रह्म. तर आपणाला असं काहीतरी शोधायचं आहे की जे आपल्या शोधाच्या कक्षेच्या बाहेरचं आहे. मग शोधाच्या कक्षाचं बाहेरचं शोधता येणं म्हणजे काय, तर शोधता येणारं जे ज्ञात आहे ते प्रथम सर्वस्वाने टाकणे. म्हणून ज्ञातातून मुक्ती हेच अज्ञातातलं पहिलं पाऊल असतं हे समजून घ्या. अज्ञातात साऱ्या ज्ञाताचा परिचित विश्वाचा लोप झालेला असतो. अज्ञातात काय नसते हे सांगता येईल, मात्र तेथे काय असते हे कधीच सांगता येणार नाही. अज्ञातात काय नसते सांगणं म्हणजे काय, अज्ञातात कोणतंही ज्ञात नसतं इतकं ते सोपं आहे सांगायचं. म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नसतं, म्हणजेच अज्ञातात अज्ञात सोडून काही नसतं. म्हणून अज्ञातात काय नसते हे सांगता येईल, मात्र तेथे काय असते हे कधीच सांगता येणार नाही. म्हणूनच अज्ञाताला ब्रह्म किंवा भूमा असे म्हणतात, कारण ते म्हणजे नाही आणि ज्ञात म्हणजे परिचयाचे ओळखीचे असे सारे असते. तर अशा या अज्ञातात प्रवेश तेव्हाच शक्य होतो जेव्हा ज्ञात टाकले जाते, म्हणजे त्याच्या पलीकडे जाणे संभवते. ज्ञात तर आकार रूप पातळीवर नष्ट करायचा वेडेपणा कुणी कधी करू पाहिल. ज्ञात जर आकार रूप पातळीवर नष्ट करायचा वेडेपणा कुणी करू पाहिल तर प्रचंड हिंसा, रक्तपात आणि अधःपतनच होईल. ज्ञात नष्ट करायचे नसून त्याच्या अतीत होणे महत्वाचे आहे. काही न मारता जे मरण योग्य आहे त्याच्या पुढे आपल्याला जायचे आहे. त्यासाठी साक्षात्कार किंवा रूप, गुण, रंग, मर्यादा ओळखणे महत्वाचे आहे. साक्षात्कार त्याचाच होतो ज्याला काही आकार, रंग, रूप, गुण आहे. लेखाच्या आरंभी आपण रिकामपणाचा साक्षात्कार म्हटले आहे, ते वास्तवात अवास्तव किंवा अनिश्चित आहे. मर्यादांचा साक्षात्कार घेण्यानेच मर्यादांपलीकडे मर्यादित होणे संभवते हे सांगण्यासाठीच, अधिक प्रभावीपणे स्पष्ट करण्यासाठीच ती चुकीची शब्द योजना साधली आहे. कावळ्यासारखा गोरा म्हटल्यावर जसे प्रकर्षाने काळे पण ध्यानात येते तसेच आहे. रिकामपणाचा साक्षात्कार किंवा दर्शन म्हटल्यावर ताबडतोब मर्यादा गळून पडणे, द्वैत गळून पडणे, मीपणाचा भाव गळून पडणे संभवते. म्हणूनच कावळ्यासारखा गोरा किंवा रिकामपणाचा साक्षात्कार अशी शब्दयोजना साधली आहे. पण रिकामपणाचा साक्षात्कार म्हटलं की भरलेलं पण गळल्याशिवाय रिकामपण गावणार नाही असं कळतं आणि ताबडतोबीने एखादा माणूस ज्ञात टाकू शकतो. ही जी ताबडतोबी आहे, ही इमर्जन्सी आहे, ही आणीबाणी आहे, ती ज्याला साधली त्याला ज्ञातातून सहज मुक्त होता आले. हे कृष्णमूर्तींनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. फ्रीडम फ्रॉम द नोन अशा अर्थाने. सारांश, मर्यादांचे दर्शन महत्वाचे आहे. गुण सद्गुण वाढवणे, क्षमता वाढवणे महत्वाचे नाही, कारण वाढलेले कमी होते आणि कमी झालेले वाढते अशी चाकोरीच त्यामुळे जोपासली जाते. चाकोरीचे पोषण किंवा प्रतिपालन करावे लागत नाही, ते सहज भावे होत आलेलेच आहे. सत्व रज तम या गुणात अव्याहत प्रत्यास येणारे जग म्हणजे चाकोरीच आहे. त्या सत्व रज तमाचे दर्शन घेऊन त्याच्या मर्यादा समजून त्या पलीकडे जाणे महत्वाचे आहे. ज्ञाताचा त्याग काय, ज्ञाताचा
हा ज्ञाताचा त्याग हाच काय तो आपल्या मर्यादेत आहे. मात्र त्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे स्पष्टपणे ज्ञाताचे दर्शन झाले पाहिजे. दर्शन अगदी निखळ दर्शन, निर्भेळ परिपूर्ण दर्शन महत्वाचे आहे. अशा दर्शनानेच ज्ञात घडून पडेल. त्यामुळे निसंगत्व, अपरिग्रह, अयाचित्व जन्मेल. असा अयाचित्वाचा, विनंती मागणीचा अभावच महत्वाचा आहे. यालाच समर्थ रामदास म्हणतात, असे आसतो दास झाला जगाचा, नसे आसतो ईशू ब्रह्मादिकांचा. ज्याची आस शिल्लक आहे तो जगाचा दास बनतो आणि ज्याच्याजवळ काही इच्छाच नाही त्याचे मात्र ब्रह्मा विष्णू महेश हे दास बनतात नव्हे. ब्रह्मा विष्णू महेशांचाही तो ईश बनतो. म्हणजे ज्ञाताच्या दर्शनाने निसंगत्व, अयाचित्व उदित होते. अशा अयाचित्वात सहज भावे वावरणारा सदा सर्व काळ अज्ञातातच असतो. अज्ञातालाच आपण परमेश्वर म्हणतो. परमेश्वर येथे सर्व मर्यादा नष्ट होऊन अमर्यादित चेतनेचे भांडार खुले आहे, मुक्त आहे असे इप्सित किंवा गंतव्य. परमेश्वर म्हणजे जेथे सर्व मर्यादा नष्ट होऊन अमर्यादित चेतनेचे भांडार खुले आहे, मुक्त आहे असे इप्सित किंवा गंतव्य, त्यालाच परमेश्वर म्हणतात. तेथे जाणे नसते, मात्र असणे असू शकते. बनणे नसते, असणे असू शकते. म्हणून अध्यात्मामध्ये बिकमिंग नाही, मेकिंग नाही. अध्यात्मामध्ये ओनली टू बी म्हणजे केवळ असणे आहे. विसर पडू देऊ नका. अध्यात्मात देर इज नो बिकमिंग बट ओनली बिईंग. येथे प्रयत्नपूर्वक काही करणे शक्य नाही, तो संभव नाही. प्रयत्नाने केलेले इच्छा प्रेरित असल्याने फसवे असते. तसे ते पहा. जर कुणी साधू बनू पाहिल तर तो नेमके काय बनेल? जटाजूट, काशाय वस्त्र, रुद्राक्षमाला, स्फटिकमाला धारण करील, दंडकमंडलू घेईल आणि भस्माचे त्रिपुंड मस्तकावर रेघोटील. असेच करील ना. जर उत्तर होय असेल तर ते सोंग आहे. सोंगाची संपादनी म्हणजे साधुत्व नव्हे. मग साधुत्व म्हणजे काय? तर मर्यादा पाहून त्या अंतरंगातून गळून पडणे. साधू म्हणजे सरळ असणे, स्वाभाविक असणे आणि सर्व रंग रूप मर्यादा पाहून त्यांचा सहज व्हावे अपरिग्रह घडून त्या वाचून त्या विना असणे. खरे तर साधुत्व म्हणजे काहीही नसणे. खरे तर साधुत्व म्हणजे काहीही नसणे. काहीही नेमकेपणाने जेथे नसते तेथेच साधुत्व उजाडते, उदित होते. अशा मर्यादा पाहून त्या जेथे नष्ट होतात तेथे साधू असतो. ज्ञात संपते तेथे अज्ञात, प्रयत्न संपतात तेथे परमेश्वर आपली वाट बघतच असतो. आणि होय आपला साधू असतो. आणि होय तेथे परमेश्वर असतो, अर्थात आपला साधू असतो. येथे बनणे, घडणे, घडवणे नाही तर केवळ असणेच आहे. आपण यासाठी एक सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज आणि साधक यांच्यातील संवाद पाहूया. साधक विचारतात, माझ्यातील मी वगळल्यावर बाकी काय राहील? महाराज म्हणतात, काहीच राहणार नाही. काहीच राहणार नाही, सर्व काही राहील. काहीच राहणार नाही म्हणजे काय? आणि सर्व राहील तर अहमपणाचा भाव राहील. त्याला पूर्वी एक विवक्षित देहाचा आकार जोडलेला होता, तो फक्त निघून जाईल. काहीच राहणार नाही म्हणजे मी राहणार नाही आणि सर्व काही राहील म्हणजे आहे ते सर्व मीच आहे असा अमर्यादित म्हणजे मर्यादित अहम जाऊन अमर्यादित अहम म्हणजे जो अमर्यादित आहे त्याचा अहम म्हणजे त्याचं अहम भाव, याचा अर्थ असणेपणाचा भावही अमर्यादित आहे. मग असणेपणाचा अमर्यादित भाव कुणाचा असतो? परमेश्वराचा असतो. म्हणून महाराज म्हणतात काहीच राहणार नाही आणि पुढे म्हणतात सर्व काही राहील. अहमपणाचा भाव राहील. त्याला पूर्वी एका विवक्षित देहाचा आकार जोडलेला होता, तो फक्त निघून जाईल. तर सच्चिदानंदाचा प्रकाश आपल्या स्वयंप्रकाशाने तळपत राहील. म्हणजे काहीच राहणार नाही म्हणजे मर्यादित अहमभाव जाईल आणि सर्व राहील म्हणजे सच्चिदानंदाचा प्रकाश आपल्या स्वयंप्रकाशाने तळपत राहील. व्यक्तीची मुक्ती होत नसते तर व्यक्तित्वापासून मुक्ती मिळवायची असते. सुखसंवाद आत्मप्रकाश आत्मबोध भाग 3 मधला संवाद आहे. तर व्यक्तीची मुक्ती होत नसते तर व्यक्तित्वापासून मुक्ती मिळवायची असते. पहा किती स्पष्ट आहे सारे. व्यक्तित्वापासून मुक्ती आहे ही, आकार रंग रूप गुणापासून मुक्ती आहे ही. अर्थात आकार रंग रूप गुण सकृत दर्शनी राहिले तरी
माझा हा आकार आहे, माझा हा रंग आहे, माझं हे रूप आहे, माझं हे कुळ, हे गोत्र, ही जात, हे गुण, हा जो भाव आहे तो जाईल. अहमपणा किंवा केवळ असण्यापासून मुक्ती नव्हे. म्हणजे आपलं देह, थोडक्यात म्हणजे आपण स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आहोत, यापासून मुक्ती जरूर मिळेल. परंतु आपण आहोत, मी आहे, त्या केवळ असण्यापासून मुक्ती मिळत नाही. तर मुक्ती म्हणजे व्यक्तीची व्यक्तित्वापासून मुक्ती होते आणि व्यक्ती निर्व्यक्तित्व किंवा वेगळ्या अर्थाने अव्यक्त परमेश्वर म्हणून त्याचा अहंभाव केवळ असणे या स्वरूपात शिल्लक राहतो. केवळ असणे ही कैवल्यही जेथे नसते तेथे तर शुद्ध जडत्वच आहे. हीच अनुभूती जे कृष्णमूर्तींच्या पुढील शब्दातून घ्या. लाईफ इज अ कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. म्हणजे व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन, व्यक्तित्वाचा प्रवाह रंगरूप गुणातील वहन थांबणे म्हणजे मृत्यू. लाईफ इज अ कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन, व्यक्तित्वाचा प्रवाह रंगरूप गुणातील वहन थांबणे म्हणजे मृत्यू. कैवल्य किंवा मुक्ती म्हणजे रंगरूप आकार किंवा व्यक्तित्वातील कैवल्य किंवा मुक्ती म्हणजे रंगरूप आकार किंवा व्यक्तित्वाचे पातळीवरील मरणे आहे. मात्र कैवल्याचे पातळीवरील केवळ असणे आहे. केवळ असणे आहे. तेव्हा कैवल्य म्हणजे अनादि भाव किंवा अनंत जीवनच आहे. म्हणून लाईफ इज ए कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. याचा सकृत दर्शनी अर्थ आहे व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन, व्यक्तित्वाचा प्रवाह रंग रूप गुणातील वहन थांबणे म्हणजे मृत्यू. परंतु व्यक्तित्व गेलं तरी सुद्धा आपण ज्याला पूर्वी व्यक्ती म्हणतो ते व्यक्तित्व गेलं तरी सुद्धा ते व्यक्त म्हणून राहतं, अव्यक्त तर लगेच होतच नाही. म्हणून व्यक्तित्व गेलं की जे कैवल्य उरतं तेच आता अव्यक्ताचा प्रसाद म्हणजे अनंतत्वाने असणे, अशा अर्थाने अमर्यादित असणे असतो. म्हणून व्यक्ती पातळीवरचा मृत्यू म्हणजे मर्यादित अहमचा मृत्यू, आणि मर्यादित अहम गेला की व्यक्ती जाते आणि व्यक्त उरते, परंतु ते मूळ अव्यक्ताचे प्रतिबिंब म्हणजे केवळ असण्यापणाचे ते दर्शन असते. जसे तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो केवळ उपकारापुरता. म्हणजे तुकारामाचा भाव जेव्हा निर्मनुष्यत्वाचा झाला, तुका झाला निर्मनुष्य. तुकारामाचा भाव जेव्हा निर्मनुष्यत्वाचा झाला, ते तुकारामाचं व्यक्तित्व गेलं, तेव्हा तुकाराम व्यक्ततेने उरले. तरी आता त्यांचा भाव व्यक्तित्वाचा नसून अव्यक्त अनंताचा कैवल्याचा होता. म्हणून लाईफ इज ए कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. म्हणजे व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन, व्यक्तित्वाचा प्रवाह रंगरूप गुणातील वहन थांबणे म्हणजे मृत्यू. इथे या वचनाचा अर्थ पूर्ण होत नाही. तर असा मर्यादितातला मृत्यू झाल्यानंतर अमर्यादितपणे जे व्यक्त म्हणून उरतं ते खरं तर देह असून विदेही मुक्तीचं दर्शन असतं. इथे तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो केवळ उपकारापुरता. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा ते वचन नीट ध्यानात घ्या. साधक म्हणतो, माझ्यातला मी वगळल्यावर बाकी काय राहील. निसर्ग महाराज म्हणतात काहीच राहणार नाही, आणि पुढे म्हणतात सर्व काही राहील. काहीच राहणार नाही म्हणजे मर्यादित अहमपणा जाईल, आणि सर्व काही राहील म्हणजे सर्व बिलकुल निर्गुण निराकार निर्भाव पद्धतीने राहील. आणि ते सर्व राहतं हे जाणणं म्हणजेच आपण सर्वात्मक असल्याची किंवा सर्वस्व म्हणजे सर्वांमध्ये स्व पाहणं आणि स्वमध्ये सर्व पाहणं असा त्या सर्वस्वाचा अर्थ राहील. काहीच राहणार नाही म्हणजे मर्यादित नारायण राहणार नाही, आणि सर्व काही राहील म्हणजे सर्वस्व राहील. म्हणजे स्वमध्ये सर्व नारायण स्वमध्ये सर्व जग पाहतो, आणि तोच नारायण सूर्यनारायण होऊन सर्व जगात प्रकाश किरणाने जातो. अशा तऱ्हेने मर्यादित नारायण जाऊन सर्वस्व नारायण उदित होणे हाच तो अर्थ आहे. काहीच राहणार नाही, सर्व काही राहील. मर्यादित मी नारायण पाटणकर हे जाईल, आणि सर्वस्व सर्वांमध्ये
सूर्यनारायण रूपाने आपल्या प्रकाशकराने प्रकाश नारायण सर्वांमध्ये दिसेल आणि संध्याकाळच्या वेळेला तोच भास्कर तोच प्रभाकर नारायणामध्ये विलीन झालेला दिसेल. म्हणून सर्व सोयाचा नीट अर्थ समजून घ्या. सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही. हीच ती अवस्था. निसर्ग महाराज म्हणतात सर्व काही राहील. काहीच राहणार नाही म्हणजे मर्यादित नारायण जाईल आणि सर्व काही राहील म्हणजे सर्वात मी पाही सर्व माझ्यातची राही. मी सर्वांमध्ये मला पाहतो आणि सर्व माझ्यामध्ये आहेत हेही मी जाणतो. याला म्हणायचं सर्व काही राहील. तर माझ्यातील मी मेल्यानंतर काय राहील या साधकाच्या प्रश्नाला निसर्गमानी दिलेलं उत्तर परत नीट ध्यानात घ्या. काहीच राहणार नाही, सर्व काही राहील. अहमपणाचा मर्यादित भाव जाईल आणि केवळ असणेपणाचा वैश्वात्मक भाव, त्याला वाटलं तर अहमभाव म्हणा, तो एक विश्वभाव तिथे राहील. यालाच म्हणायचं व्यक्तीची मुक्ती होत नसते, तर व्यक्ती व्यक्तित्वापासून मोकळी होते. व्यक्ती बंधनं टाळते आणि बंधनाच्या पलीकडे स्वतंत्र होते. हे जे निसर्ग महाराज म्हणतात ते समजून घ्या आणि त्याच दृष्टीने व्यक्तीची व्यक्तित्वापासून मुक्ती कशी होते. लाईफ इज ए कंटिन्युटी विथ आयडेंटिटी. द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. कृष्णमूर्ती हे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना सांगायचंय की तुमचं आमचं जीवन जरी सारखं असलं तरी तुम्ही जे आहात ते रंगरूप भाव नामामध्ये आहात. म्हणून तुमच्या दृष्टीने बरोबर आहे. लाईफ इज ए कंटिन्युटी विथ आयडेंटिटी. तुमच्या व्यक्तित्वाचं पुढे पुढे जाणं हे जीवन आहे. मात्र ते तुमचं व्यक्तित्व संपलं की जो लॉस ऑफ आयडेंटिटी होईल त्याला डेथ म्हणतात. पण इथे सूक्ष्म फरक आहे. लॉस ऑफ आयडेंटिटी म्हणजे डेथ ही शोक करण्यासारखी मुळीच अवस्था नाही. कारण मर्यादित जे कृष्णमूर्ती गेले आणि विश्वव्यापक कृष्णमूर्ती एकाच देहात प्रकटले, अशी ती अद्भुत असामान्य स्थिती आहे. हे जेव्हा समजून येईल तेव्हा कृष्णमूर्ती आणि निसर्ग महाराज एकच म्हणतात काहीच राहणार नाही, सर्व काही राहील हे आपल्याला समजेल. म्हणून कैवल्य किंवा मुक्ती म्हणजे रंगरूप आकार किंवा व्यक्तीचे पातळीवरील मरणे आहे किंवा व्यक्तित्वाचे पातळीवरील मरणे आहे. मात्र कैवल्याचे पातळीवर केवळ असणे या भावातील ते अनादि अनंत जीवनच आहे. म्हणून मुक्ती म्हणजे कैवल्य पातळीवरचं अनादि अनंत जीवनच आहे. अस्तु.